जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 5वा. मंत्रांचा समास 9वा. साधक लक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मागा मुमुक्षाचे लक्षण, संकेते केले कथन. आता परिसा सावधान, साधक तो कैसा. श्री समर्थांनी या 9व्या समासाचं नाव साधक लक्षण निरूपण नाम असं दिलेलं आहे. साधकाची लक्षणं कोणती? समर्थ सांगतात, 4 प्रकारचे लोक या जगतात वास करतात. त्यात बद्ध, मुमुक्ष, साधक आणि चौथा सिद्ध. म्हणून आम्ही कशात बसतो हे ज्याने त्याने आत्मपरीक्षांती ते ठरवायचं आहे. म्हणून समर्थ इथे पहिल्याच ओळीमध्ये म्हणतात आहे, मागा मुमुक्षाचे लक्षण, संकेते केले कथन. आता परिसा सावधान, साधक तो कैसा. अवगुणाचा करुणी त्याग, जेने धरिला संत संग. तयासी बोलिजे मग, साधक ऐसा. जो संतांशी शरण गेला, संत जनी आश्वासिला. मग तो साधक बोलिला, ग्रंथांतरी. कालपर्यंत आपण मुमुक्षाची लक्षणं पाहिली. या मुमुक्षाच्या लक्षणामध्ये माणसाला स्वतःच्या चुका कळतात आणि त्या चुका पुन्हा करू नये अशी त्याची मनोधारणा होते. त्यानंतर आपल्याला संत संग भेटला पाहिजे, कारण या संत संगांच्या माध्यमातूनच आम्हाला मोक्षपद प्राप्त होते. हे ज्याला कळते तो मुमुक्षु आहे. परंतु या मुमुक्षाच्या पुढची पायरी म्हणजे साधक आहे. ज्या वेळेस साधक साधना करायला लागतो त्यावेळेस त्याच्यामध्ये असलेले जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणांचा तो झाडा करतो. दुर्गुण सगळे टाकून देतो. सद्गुणांचा उपासक होतो. संतांचा सेवक होतो. सज्जनांचा सखा होतो. अशा प्रकारे हा साधक आपली साधना करतो. म्हणून समर्थांनी साधकाची लक्षणे याचा अर्थ सिद्धाची पूर्वतयारीच आहे. आम्हाला सिद्ध व्हायचं आहे याचा अर्थ आज आम्हाला पूर्वतयारी करावी लागते. जसं आपल्याला 12वीत जर पास व्हायचं असेल तर 10वीची बोर्डाची परीक्षा पास करावी लागते, त्याप्रमाणे आहे. आम्हाला जर सिद्ध व्हायचं असेल, समर्थ म्हणतात त्याचप्रमाणे आम्हाला जर सिद्ध व्हायचं असेल तर आम्हाला पहिल्यांदा साधकाची परीक्षा पास झाली पाहिजे. साधक कसा असला पाहिजे, साधक कोणाला म्हणावं, साधक आपल्या जीवनात काय करतो याचा सगळा सांगोपांग विचार समर्थांनी या समासामध्ये केलेला आहे. आमचं साध्य फक्त भगवंत आहे. आमचं साध्य मोक्षपद आहे. आमचं साध्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणे आहे. मग हे जर आमचं साध्य असेल तर त्या साध्याला धरून जे जे तुम्ही कराल ते ते तुमची साधना होईल. म्हणून साधन कधीच टाकता येत नसते. साधन टाकलं की तो साध्यापासून दूर जातो. मग जप करणे ही सुद्धा साधना होते. पूजा करणे ही सुद्धा साधना होते. ग्रंथ वाचन करणे, ग्रंथ श्रवण करणे ही सुद्धा साधना होते. या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्हाला भगवंतापर्यंत नेत असतील त्या प्रत्येक कृती ही आमची साधना होते. म्हणून जीवनामध्ये आम्ही साधक आहोत. त्या साधकाने साधना करायला आत्ताच आरंभ केला पाहिजे. रवींद्रनाथ टागोरांची वाळूंची घरे नावाची एक सुंदर कविता आहे बघा. त्या कवितेचं मर्म असं होतं की त्या कवितेमध्ये लहान मुलं समुद्र किनाऱ्यावर जातात आणि तिथे जाऊन ती खेळतात. काय खेळतात तर त्या ओल्या असलेल्या वाळूमध्ये ते खोपे तयार करतात, बंगले बांधतात, आपला वाडा तयार करतात, मोठे रमतात. तिथे काय आनंद असतो त्यांना त्यांच्यामध्ये. हा सगळा खेळ त्यांचा कुठपर्यंत चालतो, जोपर्यंत सूर्य हा ढळत नाही तोपर्यंत. सूर्य एकदा का अस्ताला चाललेला दिसला की ती सगळीच्या सगळी मुलं एकत्र येतात. जी घरं त्यांनी तयार केलेली असतात, जे खोपे तयार केलेले असतात, जे वाडे तयार केलेले असतात, त्या सगळ्या वाड्यांवर ती मुलं धडाधड उड्या मारतात, नाचतात. ते सगळं तोडून टाकतात आणि मुख्य घराची आठवण होते. सायंकाळ व्हायच्या आतमध्ये मला माझ्या घरी पोचायचं आहे म्हणून ते धावत सुटतात. कुठपर्यंत धावतात, जोपर्यंत त्यांना त्यांचं घर मिळत नाही, त्यांना त्यांची आई दिसत नाही, तोपर्यंत ते अखंड धावत राहतात.
थांबत नाही तो. हा वाळूंची घरे नावाचा सार आपण साधनेच्या दृष्टीने विचार करूया. जे मुलं पहिल्यांदा वाडे तयार करतात, खोपे तयार करतात, वाळूमध्ये खेळतात, त्यावेळेस त्यांची अवस्था ही बद्धाची असते. बद्ध मनुष्य रमतो, जो आला तो रमला. त्याला त्यात आनंद वाटतो. उड्या मारण्यात त्याला आनंद वाटतो, घर तयार करण्यात त्याला आनंद वाटतो, खोपे बांधण्यात त्याला आनंद वाटतो, पैसे जमा करण्यात त्याला आनंद वाटतो, बंगला बांधण्यात त्याला आनंद वाटतो, नवीन कार घेण्यात त्याला आनंद वाटतो, मार्केटिंग करण्यामध्ये त्याला आनंद वाटतो, लग्न समारंभात जेवायला जायला त्यांना आनंद वाटतो. हे सगळं करण्यात त्याला आनंद वाटतो. ते कोण आहेत? समर्थ म्हणतात तर ते बद्ध आहेत. परंतु त्या वाळूंच्या घरामध्ये खेळणारी जी मुलं आहेत ती किती वेळ खेळतात हो? सायंकाळ होईपर्यंत खेळतात. पण एकदा सायंकाळ झाली की त्यांना त्यांच्या निजधामाची म्हणजे स्वतःच्या घराची आठवण होते. जेव्हा त्याला आठवण होते तेव्हा त्या आठवणीला आम्ही अध्यात्मामध्ये वैराग्य असं म्हणतो. ती आठवण होणे ते वैराग्य. आणि तोच विवेक एकच कृती एका वेळी होते. वैराग्य निर्माण झाल्याबरोबर तो तयार केलेल्या बंगल्यावर, तो तयार केलेल्या वाळूंच्या घरांवर धडाधड उड्या मारतात आणि ते मोडून टाकतात. ते मोडून टाकले या शब्दाचा अर्थ ते आहे ते नष्ट केलं. याचा अर्थ ते आपल्या मनात ठेवलं नाही, ते संपलं. याचा अर्थ वैराग्य निर्माण झालं. मला आता इथे रमायचं नाही. या जगात आम्ही आलो किती दिवसासाठी हो? शतवर्षे वय नेमिले. 100 वर्षासाठी आम्ही आलो आहोत. ते दीर्घायुष्य आपल्याला लाभलं तर ठीक आहे. परमेश्वराच्या कृपेने आपल्याला आरोग्य आणि आयु चांगलं मिळालं आहे. पण मग त्या 100 वर्षामध्ये ज्या वेळेस त्या मुलांना आठवण होते की तसं आमच्या अध्यात्मामध्ये जसं त्यांना त्या मुलांना आठवण होतं तसं आमच्या अध्यात्मामध्ये अभ्यास करत असतात. 4 प्रकारची आश्रम दिली आहेत बघा. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. ही सगळी इतकी शास्त्रशुद्ध रचना आहे, इतकी गोड आहे, इतकी पद्धतशीर आहे की त्या आश्रमामध्ये त्या जर आम्ही कृती केल्या आणि तसा जर आम्ही प्रवास केला तर आम्हाला काहीही करायचं काम नाही. आपोआप आपल्याला मुक्ती मिळेल आणि आपल्याला भगवंत भेटेल. म्हणून पहिले 5 वर्ष ही ब्रह्मचर्याची असल्यामुळे त्यावेळेस अध्ययन करावं, ज्ञानप्राप्ती करावी, बलसंवर्धन करावं. बलसंवर्धन दुसऱ्या 25 वर्षामध्ये पहिली 25 वर्ष ब्रह्मचर्याश्रम म्हणजे अध्ययन करावं, ज्ञानप्राप्ती करावी, बलसंवर्धन करावं. दुसऱ्या 25 वर्षामध्ये त्याने घरामध्ये राहावं, कुटुंबाचं पालनपोषण करावं, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवावी. समाजामध्ये पैशाशिवाय व्यवहार होत नाही म्हणून धनसंचय करावा. पण त्यानंतर पुढचा आश्रम दिलेला आहे वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम याचा अर्थ वनात निघून जाते. मग वनात निघून जाणे हे शारीरिक क्रिया नाही तर ती मानसिक कृती आहे. घरातून बाहेर पडणे याचा अर्थ घरात राहून सुद्धा घर माझं नाही असं समजणे. घरात राहून सुद्धा हे घरातले लोक माझे नातेवाईक नाहीत तर हे भगवत रूप आहेत असं समजणे. घरात राहून घरातील या सगळ्या वस्तू माझ्या सुखासाठी नाहीत तर माझ्या साधनेला सहाय्य करण्यासाठी आहे असं समजावं. घरातील मंदिर हे घरातील नुसतं देवघर नाही तर ती साधनेची माझी साधना ही एक माझी खोली आहे असं समजावं. हे ग्रंथ नुसते वाचण्यासाठी नाही तर माझ्या चित्तवृत्तीत बदल करण्यासाठी आहेत. मला ज्ञानप्राप्तीसाठी आहेत, माझ्यामध्ये बदल करण्यासाठी आहेत, माझे दुर्गुण टाकण्यासाठी आहेत. म्हणून ग्रंथ असले पाहिजेत. समर्थांनी दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. गुणश्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे, मरावे परिकीर्ती रूपे उरावे. असं जरी म्हटलं असेल तर एक दिसा माझी काहीतरी, एका दिवसामध्ये काहीतरी, या शब्दांमध्ये काहीतरी हा शब्द घेऊ नये. काहीतरी लिहावे, काहीतरी वाचावे, काहीतरी बोलावे असं नाही. साधनेला काहीतरी सहाय्य आहे ते करावे. माझी साधना कोणती आहे
तर भगवत प्राप्ती आहे. हे माझं जर साध्य आहे तर त्या भगवत प्राप्तीसाठी मी जी कृती करेल ती माझी साधना ठरली पाहिजे. बाकी सगळं सोडता आलं पाहिजे. ते सोडता येणे याचाच अर्थ की त्या वाळूंच्या घरावर स्वतः उड्या मारणे, ते तोडून टाकणे. ते मुलं कृती करतात, पण त्या मोठ्या माणसांनी मनातून याची उदासीनता निर्माण करावी, याचा विसर पाडावा. हे माझं नाही, त्या प्राप्तीसाठी मी धावला पाहिजे. ते धावणं म्हणजे काय तर त्या प्राप्तीसाठी त्या साधकाची लक्षणं, ती साधकाची लक्षणं समर्थ इथे सांगतात आहे. अवगुणाचा करुणी त्याग, अवगुणाचा त्याग करावा. कुठले अवगुण तर जे भगवंताकडे मला नेण्यासाठी बाधक आहेत, ते सगळे अवगुण आहेत. कितून अवगुण सांगावेत तर अवगुणाचा करुणी त्याग, जेने धरिला संत संग, तयासी बोली जे मग साधक ऐसा. साधक असा आहे की त्याची साधना परमेश्वर आहे, परमेश्वर प्राप्तीसाठी त्याची तळमळ आहे. मग त्याला जे जे बाधक आहे ते त्याच्यासाठी त्याज्य आहे. साधक बाधक कर्म करू नका कोणी म्हटलं? कर्म टाकून माणसाला कधीच परमार्थ घडणार नाही. कर्म टाकायचं नाही, पण कर्म करत असताना त्या कर्मामध्ये भगवंताला उभं करायचं आहे. आमचे सावता माळी त्यांनी कर्मावरच महत्त्व दिलं. कर्मयोगी संत होते. तसेच गाडगे महाराज हातात झाडू घेतला तरी भगवंताचं नाम होतं. संत सावता माळी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. शेती करताना सुद्धा संत सावता माळींना विठोबा दिसला. म्हणजे कर्म करत असताना तुमचं चित्त भगवत अर्पण असलं पाहिजे. ते भगवत अर्पण असेल तर ते कर्म कुठेही केलं तर त्या कर्माला कुठलंही बंधन नाही. म्हणून साधकाने कर्मावर लक्ष न देता आपल्या मनावर लक्ष दिलं पाहिजे की आपलं मन कुठे आहे. त्या कर्मामध्ये संसार सुख असेल तर बाध्य आहे होते, आणि तेच कर्म करत असताना ते भगवत अर्पण जर केलं गेलं तर तीच कृती ही साधना होते. जो संतांशी शरण गेला, संत हे आपल्या आजूबाजूलाच असतात, पण दुर्दैव आमचं की ते आम्हाला दिसत नाही, आणि ते जर दिसले तर त्याच्यासारखं सद्भाग्य नाही. आमच्या आजूबाजूला सद्गुरू आहेत, आमच्या आजूबाजूला भगवंत आहेत, ही जवळची दृष्टी दिसली पाहिजे. म्हणून एकदा संत दिसले, संतांचे गुण जरी दिसले तरी शरण जा. त्यामुळे सुद्धा संतांचा आशीर्वाद तुम्हाला लाभतो. म्हणून समर्थ म्हणतात, संत जनी आश्वासिला. संतांवर विश्वास ठेवला. बाकी इतर सगळ्या नात्यांमध्ये स्वार्थ आहे, पण एकच जागा अशी आहे की या जागेमध्ये कुठलाही स्वार्थ नाही, आणि ती जागा म्हणजे संतांची जागा आहे. त्या संतांच्या वचनावर आपण विश्वास ठेवावा, त्यांच्या वचनाप्रमाणे चालावं, कारण त्यांना तुमच्या उद्धाराची गरज आहे. म्हणून संतांना शरण जावं आणि त्यावर विश्वास ठेवावा. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन, या नाव साधक. धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी, या नाव साधक. साधकाने साधना करत असताना आत्मज्ञानाचा विचार केला पाहिजे. माणसं संसाराच्या बंधनात अडकतात आणि आत्मज्ञानापासून ती मुक्तात. मीचा विचार करणे, देहबुद्धी टाकून आत्मबुद्धी दृढ करणे, हे साधकाचं पहिलं लक्षण आहे. म्हणून साधकाने घेतलेलं साधन हे दृढतेने सांभाळले पाहिजे. कारण साधना करत असताना साधन जर गळून पडलं तर साध्यापर्यंत साधकाला जाता येत नाही. म्हणून आधी साधन ते दृढतेने धरलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, धरी श्रवणाची आवडी. श्रवण हे एक साधन आहे. साधकांची अनेक साधना आहेत. त्या अनेक साधनांमध्ये श्रवण हे एक साधन आहे. या श्रवणाची त्याला आवड असली पाहिजे. अनेकांना प्रवचन आवडतात, ती आवड सुद्धा मनाची आहे. म्हणून त्या मनाला कशाची गोडी लावावी तर भगवत श्रवणाची त्याने मनाला गोडी लावावी. अद्वैत निरूपणाची गोडी. श्रवण भक्तीमध्ये श्रवणाचं ध्यान केलं पाहिजे. श्रवणाचं ध्यान केले जाते, सगुणाचे वर्णन केले जाते. परमेश्वर हा निर्गुण आहे, निराकार आहे, आणि परमेश्वर हा अद्वैत आहे, द्वैत नाही.
म्हणून द्वैताचं वर्णन केलं जात नाही, पुढे सगुणाची भक्ती केली जाते आणि त्याचं वर्णन केलं जाते. म्हणून साधकाने चांगली प्रवचने, चांगली कीर्तने ही सतत ऐकली पाहिजेत. कारण श्रवणाच्या माध्यमातून आपल्याला अंतरउर्मी ज्या भगवत प्राप्तीची आहे त्या अधिक प्रज्वलित होतात. म्हणून श्रवण म्हणजे काय, तर श्रवणाच्या माध्यमातून आम्ही भगवंत प्राप्तीसाठी जी तळमळ करतो आहे, भगवत प्राप्तीसाठी आम्ही जो श्रम घेतो आहे, त्या श्रमाला साफल्य प्राप्त होईल. म्हणून समर्थ म्हणतात, धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी, या नाव साधक. बऱ्याचदा कसे होते, ऐकणारा मनुष्य ऐकत राहतो आणि सांगणारा सांगत राहतो. ऐकत असताना श्रवण घडते, पण त्या श्रवणाबरोबर मनन घडत नाही. एकदा प्रवचन संपलं, एकदा कीर्तन संपलं, कीर्तनाचं स्थळ सोडलं की त्यात कीर्तनाबद्दल कुठलीही चर्चा होत नाही, किंवा त्या कीर्तनामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी आहेत त्यांचं चिंतन होत नाही, त्यांचं मनन होत नाही. म्हणून साधकाने जे ऐकलं आहे ते आधी श्रवण करावे, मग त्याचं मनन करावं. मनन करावं म्हणजे त्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवाव्या. श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. या शब्दाचाच अर्थ असा आहे की आम्ही एकदा श्रवण केल्यानंतर श्रवण करताना आनंद मिळतो, मात्र पुन्हा त्याच्या कृतीमध्ये बदल होत नाही. म्हणून बोलणारा आणि ऐकणारा हे दोघेही भक्ती करतात आहे आणि त्या भक्तीमध्ये ते दोघेही तल्लीन असतात. म्हणून समर्थांनी साधकाने काय करावं, तर मनने अर्थांतर काढी, मनन करून त्यातला अर्थ आपल्याला घेता आला पाहिजे. कसं आहे की कीर्तन प्रवचनाला गेल्यानंतर त्या ठिकाणच्या केलेल्या व्यासपीठाचे वर्णन केले जाते. लाऊडस्पीकर खूप चांगला होता असं सांगितलं जातं. लाऊडस्पीकरचं होतंच. कीर्तन बुवा उत्तम सुस्वर गायक होता म्हणून सांगितलं जातं. अभिनय अत्यंत उत्तम होता, त्याचं वर्णन केलं जातं. बाकी सगळ्याचं वर्णन केलं जातं. पण बुवांनी कीर्तनात काय सांगितलं, बुवांनी कीर्तनातून आध्यात्मिक कोणता संदेश दिला, याची चर्चा मात्र होत नाही. म्हणून साधक जर असेल तर साधकाने त्या स्वरामध्ये न गुंता, त्या बहिरंगामध्ये न अडकता साधकाने त्यातला सार घेतला पाहिजे. साधू ऐसा चाहिए जैसा सुप स्वभाव, सार सार तो गहीर है थोता देई उडाय. संत कबीर म्हणतात की साधू, साधक, सज्जन तो कसा असला पाहिजे, तर तो त्या सुपाप्रमाणे असला पाहिजे. सुपामध्ये धान्य टाकले जाते आणि माय माऊली ते धान्य पाखडतात. ते पाखडत असताना ते धान्याचे जे कण आहेत ते बरोबर आपल्याकडे येतात आणि त्यावर असलेले जे फलकट आहेत ते वाऱ्याच्या सहाय्याने ती उडून धावतात. त्याप्रमाणे साधकाने कीर्तन प्रवचनात बसावं, निरूपण ऐकावीत, पण त्यातलं काय घ्यावं, तर सार सार तो गहीर आहे, त्यातल्या चांगल्या गोष्टी ज्या सार स्वरूपात आहेत. म्हणून दृष्टांत टाकून सिद्धांत घेतला पाहिजे. लोक दृष्टांतामध्ये इतके रमून जातात की त्यांचा सिद्धांत काय आहे हे त्यांना कळतच नाही. म्हणून कीर्तनामध्ये दृष्टांतापेक्षा सिद्धांताला जास्त महत्त्व आहे. उलट सिद्धांत समजून घ्यावा, तो समजावा यासाठी दृष्टांताचा वापर केला जातो. म्हणून कथा, चुटकुले, प्रसंग असं वर्णन केले जाते. तर हे समजून सांगण्यासाठी आहे, ते सार नाही आहे, ते असार आहे. सार त्यातला फक्त सिद्धांत आहे, दृष्टांत सार नाही आहे. याच गोष्टी साधकाने लक्षात ठेवाव्या. आपण दासबोध कित्येक दिवस झाले श्रवण करत आहात. मग समर्थ म्हणतात, निरूपणकार काय बोलले ते सोडा, पण त्यातलं सार काय आहे हे सार आपल्याला घेता आलं पाहिजे. म्हणून कथा यापेक्षा त्या ग्रंथांच्या अर्थाचा विचार करा. आध्यात्मिक प्रवचनातून, आध्यात्मिक निरूपणातून आणि आध्यात्मिक कीर्तनातून त्यातलं लोणी आम्हाला बाहेर निघालं पाहिजे आणि ते लोणी म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. म्हणून समर्थ म्हणतात, होता सारा सार विचार. जेव्हा आम्ही चांगलं ऐकतो तेव्हा त्यातलं सार काय आहे आणि असार काय आहे याचा विचार केला जातो. म्हणून म्हटलं आहे, होता सारा सार विचार, ऐके होऊनी तत्पर,
संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहिजे. तो सारासार विचार करतो, तो ऐकतो तत्परतेने. खरंच साधक लोक इतके तत्परतेने ऐकतात ना, की एकही शब्द आपल्या कानावर व्यवस्थित पडण्यासाठी त्यांच्या पूर्ण शरीराला, म्हणजे त्यातला एकन एक शब्द आपल्या पूर्ण कानावर पडण्यासाठी त्यांच्या पूर्ण शरीराला ते कानाची जागा देतात. किती उत्तमाचं श्रवण असेल हो. ते डोळ्याने पाहतात, कानाने ऐकतात, आणि ते ऐकत असताना प्रत्येक शब्द, ज्याप्रमाणे एखादा राजहंस त्या दुधाचं सेवन करतो आणि त्यामध्ये नको असलेल्या गोष्टी म्हणजे पाणी टाकून देतो, त्याप्रमाणे खरा साधक श्रवण करत असतो. गेल्या काही दिवसांमध्ये पाहते आहे की आपण श्रेष्ठ साधक इतके तन्मयतेने ऐकतात आहात की आपल्यामुळे मला सुद्धा धन्यता वाटते आहे. समर्थांचा हा दासबोध निरूपण करत असताना जे मनामध्ये आज निर्माण होते आहे, ज्या मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होतात आहे, याला कारण कोण असेल तर याला कारण फक्त श्रवण भक्ती करणारे श्रेष्ठ तुम्ही सर्व साधक बंधू आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे, संदेह छेदुनी दृढोत्तर. माणसाच्या मनात जर कुठली शंका किंवा संदेह असेल तर त्याचं उत्तर आपण मिळवलं पाहिजे. आत्मज्ञान पाहिजे, आणि त्यातून शेवटी आपल्याला बोध काय होतो याचा विचार तो करतो. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, नाना संदेह निवृत्ती व्हावया धरी सत्संगती आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐक्यतेसी आणि त्रिवेणी संगम आहे. ऐक्यतेसी म्हणजे ऐक्यतेला आणतो. कोणत्या 3 गोष्टी आणतो तर आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती. या तिघांचा एकमेळा जेव्हा होतो तेव्हा खऱ्या अर्थाने साधकाला संदेह निवृत्ती होते. त्याच्या शंका सगळ्या दूर होतात आणि तो पूर्ण समाधानी होतो. म्हणून त्यासाठी आत्मप्रचिती असली पाहिजे, शास्त्र प्रचिती. याचा अर्थ ग्रंथ काय सांगतात ते सुद्धा पाहिले पाहिजे. आणि गुरु प्रचिती म्हणजे गुरुच्या मुखातून, गुरुमुख श्रवणातून आपण चांगल्या गोष्टी त्या सेवन केल्या पाहिजेत. म्हणून मी शास्त्र आणि गुरु या तिघांचा एकमेळा जेव्हा होतो तेव्हा खऱ्या अर्थाने संदेह निवृत्ती होते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, देह बुद्धी विवेके वाढी आत्मबुद्धी सदृढ धरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक. अनेकांना असे वाटते की हे मी ऐकलेलं आहे हो, हा ग्रंथ मी वाचलेला आहे, हे कीर्तन मी अगोदर पाहिलं आहे, ही कथा मला माहीत आहे, या अभंगाचं निरूपण मी दुसऱ्या बुवांकडून ऐकलं आहे. अशा प्रकारे आपण ते करत असताना मी ऐकलं आहे असं म्हणून पुन्हा ऐकण्याची त्याची मनस्थिती नसते. तो तिथे ऐकलेलं असल्यामुळे पूर्वज्ञान त्याचं जागृत झाल्यामुळे तो आहे त्या गोष्टी सोडून देतो आणि मला सर्व माहीत आहे या भावामध्ये राहिल्यामुळे त्याच्या पदरात काहीच पडत नाही. म्हणून संत सांगतात, तेव्हा खरं ऐकणं आहे जेव्हा तुमच्या त्या आचरणात बदल झाला असेल तर रामकथेचंच घ्या. रामकथा आम्ही किती वेळा ऐकली हो, त्याची गणना नाही, पण पुन्हा श्रवण करतो की नाही? का करावं? आपण म्हणू का करावं? तोच हनुमंत आहे, तोच विभीषण आहे, तोच रावण आहे, तेच श्रीराम आहेत आणि तीच सीतामाई आहे, तेच वानरदळ आहे. किती वेळा तेच ते ऐकावं? समर्थ म्हणतात, श्रवण आणि मनन केलेची करावे. का करावं तर याचं कारण आहे की ज्यांचे तुम्ही चरित्र ऐकत आहात त्या चरित्र नायकाचे गुण आमच्यामध्ये जोपर्यंत उतरत नाहीत तोपर्यंत त्यांचं श्रवण आम्ही केलं पाहिजे. इथे श्रवणामध्ये स्वतःमध्ये बदल, आत्मपरिवर्तन हा त्यामागचा उद्देश असला पाहिजे. संतांचे चरित्र आणि परमेश्वराचे गुण आम्हाला माहीत असून काय फायदा? माहिती ही जमा करायची नाही, ती माहिती आम्हाला आमच्यात परिवर्तन करण्यासाठी उपयोगी आणायची आहे. म्हणून ज्ञान आणि माहितीमध्ये फरक आहे. माहिती ही आम्हाला फक्त माहीत असते, पण ज्ञान मात्र ते आचरणातलं असते. म्हणून त्याला ज्ञान म्हणतात आणि बाकी गोष्टी माहिती असतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, विसंचुनी दृश्यभान दृढ करी आत्मज्ञान विचारे राखे समाधान या नाव साधक. साधकाचं लक्षण समर्थ सांगताना म्हणतात आहे की दृश्यभान हे विसरलं पाहिजे. कारण आपण काय टाकलं पाहिजे? जी गोष्ट नाशिवंत आहे तिला सारलं पाहिजे आणि जी चिरकाल टिकणारी आहे ती स्वीकारली पाहिजे.
म्हणून पुढे म्हटलंय, तोडूनी द्वैताची उपाधी. उपाधी द्वैताची तोडायची आहे. द्वैत म्हणजे दोन. जग आलं की द्वैत निर्माण झालं. देव आला की भक्त निर्माण झाला. देव आला की भक्त झाला, द्वैत निर्माण झालं. गुरु आला की शिष्य आलाच, परत द्वैत निर्माण झालं. आई आली म्हणजे मुलं आलं, द्वैत निर्माण झालं. द्वैत जे आहे ते माणसाला खरं सुख देणार नाही. म्हणून आपल्याला द्वैताची जी उपाधी आहे ती उपाधी आम्हाला टाकायची आहे. मी आणि परमेश्वर एक आहे याला म्हणतात अद्वैत, आणि परमेश्वर आणि मी वेगळा आहे याला म्हणतात द्वैत. म्हणून समर्थ म्हणतात, तोडूनी द्वैताची उपाधी. द्वैत सोडा आणि काय करा, अद्वैत वस्तू साधने साधी. साधनाच्या माध्यमातून आम्ही अद्वैताची उपाधी साधायची आहे. अद्वैताची वस्तू साधायची आहे. वस्तू हा शब्द परब्रह्मासाठी वापरलेला आहे. हा किती वेळा मागे आलेला आहे. म्हणून शास्त्रामध्ये वस्तू म्हणजे सद्वस्तू, सद्वस्तू म्हणजे परब्रह्म. लावी ऐक्यतेची समाधी. ऐक्यता एकच आहे म्हणजे त्या ठिकाणी एकांत. माझं सोडून इतर कोणीही नाही. मी न माझा राहिलो, मी माझा राहत नाही, याला एकांत म्हणतात. मीचा विसर होणे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, आत्मज्ञान जीर्ण जर्जर, त्याचा करी जीर्णोद्धार. विवेके पावे पैलपार, या नाव साधक. आत्तापर्यंत जीवदशा प्राप्त होती म्हणजे आहेच म्हणा. त्या जीवदशेमध्ये मी बद्ध होतो. त्या बद्धतेमुळे माझ्या स्वतःच्या म्हणजे आत्मज्ञानाला एक मळब निर्माण झाली होती. ते कमकुवत झालं होतं. कोणतं तर आत्मज्ञान. ती जीर्ण जर्जर झालेलं आहे. कशामुळे तर विषय वासनेमुळे, विषय उपभोगामुळे ते जर्जर झालेलं आहे. दृश्य जगताला सत्य मानल्यामुळे ते माझं आत्मज्ञान जीर्ण झालं, जर्जर झालेलं आहे. मग त्या जर्जर झालेल्या आत्मज्ञानाला त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. जसा मंदिराचा जीर्णोद्धार करताना काय करतात, मंदिर पुन्हा म्हणजे मंदिराचं पुन्हा नूतनीकरण केलं जातं. तसं आमचं आत्मज्ञान हे खूप अनेक वर्षांच्या, अनेक युगाच्या आणि अनेक जन्माच्या या कारणाने मी देह आहे या भावनेमुळे ते आत्मज्ञान हे जीर्ण झालं आहे, जर्जर झालं आहे. ते मृतप्राय झालेलं आहे. त्यांना पुनर्जीवन प्राप्त करून देणे म्हणजे मी देह नसून मी आत्मा आहे. आत्मबुद्धी म्हणजे देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. उत्तम साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे, बळेची स्वरूपाकार होणे, या नाव साधक. निरूपण ऐकण्यामध्ये अंगीकार हा शब्द महत्त्वाचा आहे. अंगीकार करणे याचा अर्थ त्या गोष्टी महत्त्वाचा आहेत. अंगीकार करणे याचा अर्थ त्या गोष्टी स्वीकारणे, त्या आपल्यामध्ये बाणवणे. समर्थ म्हणतात, उत्तम साधूची लक्षणे म्हणजे चांगले चांगले महंत लोक आहेत, अनेक साधू आहेत, अनेक सज्जन आहेत, अनेक सत्पुरुष आहेत. यांची लक्षणे आम्हाला अंगीकारायची आहेत. बद्धापेक्षा मुमुक्षु श्रेष्ठ मानला जातो. मुमुक्षपेक्षा साधक श्रेष्ठ मानला जातो. साधकापेक्षा सिद्ध श्रेष्ठ मानले जातात आणि सिद्धापेक्षाही संत श्रेष्ठ मानले जातात. आणि संत यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. साधू संत यांची लक्षणे, यांचे गुण आम्ही स्वीकारले पाहिजेत. साधू संतांचं फक्त आम्ही ऐकतो, आमच्यात बदल होऊ देत नाही. आमच्यात बदल झाला तर खऱ्या अर्थाने तो साधक झाला. एक कथा आहे. एक बड्या गृहस्थाकडे दरवर्षी प्रवचनाचा उपक्रम असायचा. आयोजन करणारा श्रीमंत, अनेक लोक ऐकण्याच्या निमित्ताने यायचे. हा श्रीमंत गृहस्थ सुद्धा न चुकता प्रवचनाला जायचा. अनेक वर्ष लोटली. एकदा हा साधू प्रवचनाच्या निमित्ताने तेथे गेला असताना त्या प्रवचनात तो श्रीमंत गृहस्थ येऊन बसला. श्रीमंताने सांगितलं की महाराज, उद्या जरा मी कामात आहे, वेगळं काम आलेलं आहे आणि ते काम माझ्याशिवाय व्हायचं नाही. त्यामुळे मी उद्या तुमच्या प्रवचनाला हजर राहू शकत नाही. त्याबद्दल मला तुम्ही क्षमा करा. साधू हसले. ते म्हणाले, ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही उद्या येऊ नका, पण तुमचं प्रतिनिधी म्हणून तुमचा मुलगा वगैरे असेल तर त्याला पाठवा. याने हो हो म्हटलं, घरी गेला. दुसऱ्या दिवशी मुलाला काही पाठवलं नाही. तिसऱ्या दिवशी हे गृहस्थ प्रवचनाला पुन्हा जाऊन बसले. साधूला प्रश्न पडला, याला मी म्हटलं होतं की तुझ्या मुलाला प्रवचनासाठी पाठवून दे,
म्हणून साधूंनी त्यांना प्रश्न विचारला, काय हो, तुम्ही काल हजर नव्हते प्रवचनाला, तुमचा मुलगा पण आला नाही, काय गोष्ट आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुलाला पाठवून काही फायदा नव्हता. मैं पक्का सुनने वाला हूँ, वो कच्चा सुनने वाला है. त्यावेळी साधूच्या लक्षात येईना. तो म्हणाला, काय आहे? तर तो म्हणाला, तुम्ही चांगल्या गोष्टी सांगता ते मी ऐकतो, परंतु तुम्ही सांगितलेल्या गोष्टी जर मी माझ्या जीवनात आचरण करायचा प्रयत्न केला तर माझा धंदा बुडून जाईल. आणि ते जर माझ्या मुलाने ऐकलं तर मुलगा तुमच्या म्हणण्याप्रमाणे ऐकू लागेल आणि व्यवहारात सगळा गोंधळ करून टाकेल. तुम्ही कितीही चांगलं सांगितलं तरी मी माझा व्यवहार मात्र चोख करतो, म्हणून त्याला पाठवून फायदा नाही. तर साधू म्हणाले, हे कशावरून म्हणता तुम्ही? तर तो गृहस्थ म्हणाला, मी एकदा प्रयोग केला होता म्हणे. तुमच्यासारखे साधू महाराज आले होते. त्या साधू महाराजांनी प्रवचनामध्ये एक कबीरांचा दोहा म्हटला होता. कल करे सो आज कर, आज करे सो अब, वक्त बीता जा रहा है, फिर करेगा कब. या दोह्याचं वर्णन ऐकल्यानंतर मला आनंद वाटला आणि महाराजांना मी सांगितलं की या दोह्याचं वर्णन पुन्हा करा. मी माझ्या कारखान्यातील काही लोकांना पुन्हा पाठवतो, ते ऐकतील आणि त्यामुळे माझा धंदा वाढेल. कारण उद्या करणारं जे काम आहे ते आजच करतील आणि आज करणारं काम आहे ते आताच करतील. म्हणून सगळे लोक त्या प्रवचनाला आले. परंतु जेव्हा 4-8 दिवसानंतर मी विचार केला की या लोकांमध्ये बदल काय झाला, मला ते वचन आवडलं होतं, म्हणून मी जागोजागी माझ्या कारखान्याच्या पाट्या लावल्या होत्या. कल करे सो आज कर, आज करे सो अब, वक्त बीता जा रहा है, फिर करेगा कब. पण 4 दिवसानंतर लक्षात आलं की या सगळ्या पाट्या मला काढाव्या लागल्या. साधूंची उत्कंठा वाढली. अहो, का काढाव्या लागल्या? वचन तर फार सुंदर आहे. म्हणे, तसं नाही. माझ्या कचेरीमध्ये काम करणारा एक गृहस्थ जो पैशाचा व्यवहार पाहत होता, तो कैक वर्षापासून माझ्याकडे काम करायचा. पण त्याच्या मनात आलं की एवढे पैसे मिळवण्यापेक्षा, म्हणजे एवढे पैसे कष्ट करून मिळवण्यापेक्षा, कष्ट करत बसण्यापेक्षा एकदाच जर हे पैसे घेऊन मी लंपास झालो तर आयुष्याची माझी पुंजी इथेच तयार होईल. तो पैसे घेऊन लंपास झाला. त्याच्याप्रमाणे बसणारी एक टायपिस्ट होती म्हणे ते, आणि त्या टायपिस्ट सुद्धा विचार करत होती, हा पोरगा दिसायला गोरा गोमटा आहे, याच्याबरोबर मला पळून जायचं आहे. त्याला 2-3 वेळा म्हटलं. शेवटी त्याने ती पाटी वाचली, तिनेही ती पाटी वाचली आणि ते दोघेही पळून गेले. लोकांनी त्या पाटीचे नानाविध अर्थ लावले. आपापल्या सोयीने तो अर्थ घेतला आणि लोकांनी माझं सगळं वाटोळ करून टाकलं म्हणे. म्हणून मी कधीही कोणत्याही प्रवचनाला इतर कोणालाही पाठवत नाही. मीच जातो, कारण मी पक्का सुनतो, बाकी सगळे कच्चे सुनणारे आहे. सांगण्याचं तात्पर्य काय? माणसाने श्रवण करावं. ते नुसतं ऐकून घेण्यासाठी नाही, ते पक्क्या सुनणाऱ्यांसाठी नाही. पक्का सुनणारा त्या ठिकाणी नसावा. त्याने म्हटल्याप्रमाणे कच्चं असावं. आपल्यात बदल होणे म्हणजे कच्चं. जे पक्कं मडकं असते ते फुटून जाते, जे ओलं मडकं असते त्याच्यात बदल होतो. बदल होण्यासाठी आम्ही आहोत. साधकाने आपल्यामध्ये बदल करणे, आपल्या हिताच्या गोष्टी करणे आणि आपल्या त्याप्रमाणे आपण आपलं जीवन सुंदर करणे, यासाठी श्रवण करावं. श्रवणामध्ये मी चांगला झालो पाहिजे हा भाव असला पाहिजे. अध्यात्माचा मूळ गाभाच हा आहे. अध्यात्माचं मूळ प्रयोजनच हे आहे. माणूस घडला पाहिजे. माणूस घडणे हे अध्यात्माचं पहिलं कार्य आहे. तो देव कधी होईल तर होईल तेव्हा होईल, पण पशुत्वातून त्याला मनुष्यत्व प्राप्त झालं पाहिजे आणि मनुष्यत्वातून त्याला सत्पुरुषत्व प्राप्त झालं पाहिजे. यासाठी साधकाने कुठले गुण अंगीकारावे याचं वर्णन समर्थ दासबोधामध्ये आता पुढे देत आहेत. बघा, आपण त्या गोष्टींचं अनुकरण करावं, ते ग्रहण करावं. असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली, स्वरूपी स्थिती बळावली, या नाव साधक. अवगुण त्यागी दिवसेंदिवस, करी उत्तम गुणाचा अभ्यास, स्वरूपी लावी निज ध्यास, या नाव साधक. दृढ निश्चयाचे निबळे, दृश्य असताच नाडळे, सदा स्वरूपी मिसळे, या नाव साधक. समर्थ म्हणतात, उत्तम साधूंची लक्षणे
अंगीकारी निरूपणे, म्हणजे नुसतं निरूपण ऐकत नाही तर त्या निरूपणाचा अंगीकार करतो. याचा अर्थ निरूपणातील असलेल्या सद्गुणांचा तो पाईक होतो. म्हणून म्हटलंय बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक. बळेची, बळ म्हणजे जबरदस्तीने, आणि स्वरूपाकार होणे म्हणजे आपण जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये जाण्यासाठी शक्तीनुसार आपण पूर्ण प्रयत्न करणे, याला समर्थांनी बळेची स्वरूपाकार होणे असं म्हटलं आहे. माझं जे मूळ स्वरूप आहे, मी आत्मा आहे, त्यामुळे मी शरीर नाही असं सारखं स्वतःला सांगणे आणि स्वतः स्वरूपाकार होणे, याला समर्थांनी साधक म्हटलं आहे. कारण साधना करत असताना साधकाने दृश्याचा विसर करणे आणि ज्या गोष्टी आम्हाला डोळ्याने दिसत नाहीत त्या गोष्टींकडे आपलं मन वळवणे, या स्वरूपाकार होणे म्हटलं आहे. कारण आमचं घर स्वरूप म्हणजे आम्हाला आत्मबुद्धी असली पाहिजे. आमचं घर स्वरूप ब्रह्म आहे. पुढे म्हणतात असत क्रिया ते सोडली, म्हणजे असत क्रिया म्हणजे वाईट गोष्टी. आता वाईट गोष्टी कोणत्या? आम्ही कोणाला मारतो का? आम्ही कोणाला वाईट शब्द बोलतो का? आम्ही कोणाला काही त्रास देतो का? या सर्व वाईट गोष्टी बद्ध आणि मुमुक्षाच्या दृष्टीने आपण मान्य करू. पण साधकाच्या दृष्टीने असत क्रिया ती की जे आपल्याला सतकडे नेत नाही, आणि सत ब्रह्म आहे. त्या ब्रह्मापासून आपल्याला विलग करणाऱ्या त्या गोष्टी आहेत, त्या असत क्रिया आहेत. म्हणून म्हटलंय स्वरूप स्थिती बळावली या नाव साधक. आपण दिवसातील असलेल्या 24 तासापैकी आपण आपल्या आत्मचिंतनामध्ये जास्तीत जास्त वेळ राहणे हे साधकाचं विशेष लक्षण आहे. म्हणून समर्थ म्हणतात अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास. दिवसेंदिवस आम्ही उत्तम गुणांचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही दिवसेंदिवस आमच्यामध्ये असलेले अवगुण टाकले पाहिजेत. बऱ्याचदा आपल्या अवगुणांना आपण जेव्हा सद्गुण समजू लागतो त्यावेळेस त्या अवगुणांवर आम्ही प्रेम करतो आणि अवगुणाची आम्ही वकिली करू लागतो. म्हणून आम्ही आमच्या अवगुणांचे वकील न होता आम्ही अवगुणांचे न्यायाधीश झाले पाहिजे. न्यायाधीश न्याय करतात आणि वकील तडफदारी करतात. तडफदारी चांगली नाही हो. जिथे मनाची उन्मन्न होते त्यावेळेस माझं मनच राहत नाही, त्यावेळेस मनासारखं होण्याचा प्रश्न राहत नाही. तू मन मीची करी, याचा अर्थ आता माझं मन जे आहे ते मन आता भगवंताचं झालेलं आहे. भगवंत ठेवील तसा राहील, नुसतं म्हणून चालत नाही. म्हणून म्हटलंय ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे म्हणणं सोपं आहे पण त्याप्रमाणे वागणं कठीण आहे. मनाच्या विरुद्ध थोडं जरी झालं तर माणसं रात्रभर झोपत नाहीत. चुकून कोणाला 10 रुपये जर गेले असतील तर पुन्हा तो मनुष्य भेटून त्याच्याकडे ते 10 रुपये पुन्हा आपल्या खिशात येत नाहीत तोपर्यंत तो स्वस्थ बसत नाही. तळमळ त्याची होत राहते. का असं व्हावं? माणसाचं कृती घडत असताना काळजी घ्यावी, पण घडल्यानंतर त्याच्यामध्ये माणसानं इतकं गुरफटू नये, त्याला चिटकून बसू नये. आपण साधक आहोत, त्यामुळे साधना करत असताना बाह्य गोष्टीचा कुठलाही परिणाम माझ्यावर होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. स्वरूपी लावी निजध्यास, स्वरूपामध्ये आनंदी राहिलं पाहिजे. श्री समर्थांनी सांगितलं की तू पहिला साधक आहे. साधक असल्यामुळे त्याने स्वतःला जितकं जगापासून दूर राहून स्वतःच्या मूळ स्वरूपामध्ये आपण आहोत या भावनेतून आपण कार्य केलं पाहिजे. साधना करत असताना ती साधना किती करावी, त्याने किती आत्मचिंतन करावं, त्याच्या साधनेमध्ये त्याने किती उतरावं हे साधकाच्या उंचीवर अवलंबून असते. म्हणून समर्थ म्हणतात आहे स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक. दृढ निश्चयाचे निबळे, दृश्य असताच नाडळे, सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक. निश्चय दृढ केलेला आहे. आणि काय दृढ निश्चय केलेला आहे तर मी परब्रह्म आहे याची अनुभूती. आणि पुढे ते म्हणतात आहे दृश्य असताची नाडळे. नाडळे म्हणजे न आडळे. ते डोळ्याने दिसते आहे दृश्य, परंतु ते असून सुद्धा ते दिसत नाही. अनुभव असतातच आपल्याला. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या कृतीमध्ये पूर्ण समरस झाला असेल तर त्याला दृश्याचं भान राहत नाही.
एखादा वक्ता असेल आणि वक्तृत्व करत असताना व्यासपीठावर चढलेला आहे, हार तुरे घातलेले आहेत आणि त्यांना वक्ता म्हणून व्यासपीठावर उभं केलेलं आहे आणि त्यांना पाचारण केलं की आपण आपले विचार तिथे व्यक्त करावे. आणि जेव्हा तो व्यक्ती उभा राहतो आणि पहिले आपले 4 ओळी बोलतो, परंतु त्या ठिकाणी समरस झालेला नसतो. मग एकदा त्याने बोलायला सुरुवात केली की त्यामध्ये तो इतके समरस होऊन जातो की त्यांना अर्धा तास 1 तास कसा गेला ते सुद्धा कळत नाही, की आपल्याकडे त्यांना ते जाणवत नाही. कोणाकडे ते पाहत नाहीत तर त्यांना कोणी दिसत नाही. खऱ्या वक्त्याचं ते लक्षण आहे की समोरचे सगळे श्रोते हे जेव्हा अदृश्य होतात आणि तो त्याच्या आत्मचिंतनामध्ये बोलत असतो, त्यावेळी त्याचं मन हे स्वरूपाकार झालेले असते. म्हणून समर्थ म्हणतात, दृश्य असताच नाडळे. डोळ्याने दिसते आहे पण दिसत नाही, असून सुद्धा दिसत नाही. साधना करतो म्हणून साधक. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, सदा स्वरूपी मिसळे. कुठे मिसळतो तो? त्याच्या लक्षामध्ये तो इतका मिसळलेला असतो, कारण अलक्ष हे सुद्धा ते लक्ष करतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, प्रत्यक्ष माया लक्षी करी. माया ही मुळात नाही आहे, अलक्षी करी. तो मायेला बाजूला सारतो. अलक्ष वस्तू लक्षी करी. अलक्ष कोणती आहे? जी लक्षच नाही ती अलक्ष आहे. समजून घेतलं तर फार सोपं आहे. जी डोळ्यांनी दिसते तिला माया म्हटलं आहे आणि जी डोळ्यांनी दिसत नाही तिला वस्तू म्हटलं आहे. आता माया दिसते पण ती असून सुद्धा समर्थ काय म्हणतात, प्रत्यक्ष माया अलक्षी करी. म्हणजे ती लक्ष म्हणून डोळ्यासमोर ठेवत नाही, मायेला दूर सारतो आणि काय करतो? अलक्ष वस्तू म्हणजे ही दिसते का पटकन? नाही, म्हणून ही अलक्ष आहे. ती अलक्ष वस्तू लक्ष्मी अंतरी, लक्षी अंतरी म्हणजे दिसत नाही. माया दिसते म्हणून जे ब्रह्म दिसत नाही तो पाहण्याचा तो प्रयत्न करतो आणि जी माया दिसते तिला तो दूर सारण्याचा प्रयत्न करतो. म्हणून समर्थ असं म्हणतात, आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. मी परमेश्वर आहे, मी परब्रह्माचे स्वरूप आहे, या स्थितीमध्ये तो राहण्याचा प्रयत्न करतो. आपण हे नक्की करावं. एका ठिकाणी आपण एकटे शांत बसावे, परमेश्वरासमोर बसावं, थोडं जप ध्यान करावं आणि स्वतःचा जो श्वास आहे त्या श्वासाची गती जेवढी कमी करता येईल तेवढी कमी करावी. जगातील दृश्य असलेलं जगत ते हळूहळू आपल्या डोळ्यासमोरून दूर सारण्याचा प्रयत्न करावा आणि मी कोण आहे हे स्वतःला विचारावं. मी कोण आहे हा प्रश्न विचारल्यावर तो पहिले स्वतःचे नाव सांगतो, मुलगा सांगतो, तो स्वतःची उपाधी सांगतो. नंतर हळूहळू स्वतःचं मी पण जे वलय आहे ते मोठं मोठं करत जातो. परंतु याच्या उलट साधक करत असतो. मी कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर मी परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून जेव्हा अष्टावक्रांकडे प्रत्यक्ष जनक राजे गेले आणि अष्टावक्रांच्या झोपडीचे दार वाजवले, तेव्हा अष्टावक्रांनी येणाऱ्या अतिथीला प्रश्न विचारला. अतिथी कोण होते? जनक होते. प्रश्न विचारला की तू कोण आहेस? त्यावेळेस जनकाने उत्तर दिले की या प्रश्नाचे उत्तरच मला आपल्याकडनं हवे आहे की मी कोण आहे. यासाठी आपल्याकडे मी आलेलो आहे, हा पामर आलेला आहे. अष्टावक्रांनी दरवाजा उघडला आणि जनकाला पहिल्यांदा शिष्यत्व बहाल केलं. तू माझा आता शिष्य झालेला आहे, आता मी तुला ब्रह्मज्ञान देतो. ब्रह्मज्ञान प्राप्तीच्या पूर्वीचा प्रश्नच असा आहे की मी कोण आहे? मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर जर मिळालं तर काहीही शोध घेण्याची गरज नाही. आपल्याला असे वाटते की मी देह आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी शिक्षक आहे. शेवटी याचं उत्तर मिळते की हे सगळ्यांनी जन्म घेतल्यानंतर लावलेल्या या सगळ्या उपाधी आहेत. जन्म झालेल्या मुलाला मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर त्याला देता येत नाही, कारण त्याला माहीतच नाही की मी कोण आहे. लोक सांगतात की तू अमुक आहे, तू तमुक आहे, तेव्हा त्याला कळू लागते जगतातील माया असलेल्या या गोष्टीला धरून तो मी कोण आहे याचं उत्तर देतो. म्हणून आद्य शंकराचार्य या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात आहे की तू जीव आहे असे तू स्वतःला का समजतोस? कारण तू मायेमध्ये पडलेला आहेस म्हणून तू जीव आहेस, नाहीतर तू जीव नाही. ब्रह्मेव ना परहा, तू जीवच नुसता नाही तर तू परब्रह्म आहेस हे शेवटी स्वतःला सांगणे याचा अर्थ आहे आत्मस्थितीची धारणा करणे.
म्हणून समर्थ पुढे म्हणतात, जे या जनासी चोरले मनास नवचे अनुमानले, तेची जेने दृढ केले या नाव साधक. मी ब्रह्म आहे हे स्वतःला ठामपणे सांगत राहणे याचं नाव साधक आहे. जे बोलताची वाचा धरी, जे पाहताची अंधकरी, ते साधी नानापरी या नाव साधक. जे साधू जाता साधवेना, जे लक्षू जाता लक्षवेना, तेची अनुभवे आणि मना या नाव साधक. जेथे मनची मावळे, जेथे तर्कची पांगुळे, तेची अनुभवा आणि बळे या नाव साधक. श्री समर्थांनी शेवटी म्हटलं आहे, मन जेथे मावळे. मन जन्माला आलं. कुठे जन्माला आलं मन? म्हणून मनाची जागा कुठे आहे? पहा, मन याचा अर्थ द्वंद्व, मन याचा अर्थ विकल्प, मन याचा अर्थ संभ्रम, मन या शब्दाचा अर्थ शंका. जिथे मन मावळते तेव्हा शंका संपतात. मन मावळते तिथे द्वंद्व संपते. मन मावळते तिथे तो स्वरूपाकार होतो. म्हणून ते मन मिची करी. ते मनाला उन्मन करणे याचा अर्थ मन मावळणे. मन ते मनाला मन राहत नाही शिल्लक. जेव्हा मन शिल्लक राहत नाही, म्हणून तिथे काय म्हटलेलं आहे? मन अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या पाचांच्या समुदायाला आपण अंतःकरण पंचक म्हणतो. फार सुंदर विषय आहे हा. म्हणून समर्थ म्हणतात, जेथे मनची मावळे, जेथे तर्कची पांगुळे. तर्क कशाला राहणार नाही हो? तर्क कशाला राहणार आहे? त्याची अनुभवा आणि बळे, आणि मग अनुभवाला बळेने आणतो, ताकदीने आणतो या नाव साधक. अनुभवाची अंगे जाणे, योगियांचे खुने बाणे, काहीच न होणं असणे या नाव साधक. या संपूर्ण समासामध्ये समर्थांनी साधकाची उंची एवढी वाढवली आहे, म्हणजे साधक कसा असावा, साधक कसा असतो याचा विचार करताना परब्रह्म याची अनुभूती जणू काय साधकाला आलेली आहे. फक्त तो परब्रह्म व्हायचा बाकी आहे. जसं विवेकानंद 4 दिवसानंतर मूळ स्वरूपामध्ये आले, पण ते 4 दिवस होते. ते 4 दिवस मात्र ते ब्रह्मानंदी लीन होते. सांगण्याचं तात्पर्य समर्थ म्हणतात आहे, अनुभवाची अंगे जाणे. अनुभवाचे जे प्रकार आहेत ते सगळे प्रकार तो जाणतो. अशा प्रकारे त्याची वस्तू होय अंगे, याचा अर्थ ती वस्तू तू होतो. अंगे या शब्दाचा अर्थ तदाकार होणे, त्याप्रमाणे होणे. आई मुलीला सांगते की अगं असं वागू नको, तसं वागू नको, तुला सासरी जायचं आहे, सून ज्यावेळी होशील त्यावेळी तुला कळेल, त्यावेळी अशा प्रकारचं तुझं हे वागणं चालणार नाही. ती मुलगी लक्षच देत नाही. आई मुलीवर खूप प्रेम करते, पण ती मुलगी आईच्या प्रेमाला तितकी जाणू शकत नाही. पण जेव्हा तीच मुलगी सासरी जाते, सून होते, तेव्हा सुनेचा अनुभव कसा असतो, सून झाल्यानंतर कसं वागावं लागतं याची तिला कल्पना येते. आणि जेव्हा ती मुलगी किंवा ती सून जेव्हा आई होते, तेव्हा तिला वात्सल्य हा भाव जो आहे, प्रेम जे आहे ते तिच्या मनामध्ये निर्माण होते. आणि मग तिला तिच्या आईच्या प्रेमाची प्रचिती येते. याचा अर्थ ती जेव्हा आई होते, याचा अर्थ ती जेव्हा तदाकार होते. म्हणून आम्ही जेव्हा तदाकार होतो तेव्हा आपल्याला ब्रह्माची अनुभूती होते. म्हणून समर्थ म्हणतात, त्याची वस्तू होये अंगे, म्हणजे तो ब्रह्म होतो या नाव साधक. आपण म्हणू पण तुम्ही सिद्धापर्यंत पोहोचला आहात, पण तदाकार झाल्यानंतर आम्ही काही क्षणानंतर तो पुन्हा आपल्या जागेवर येतो. जसं बघा, शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी एक दिवस शाळेमध्ये शिक्षकाचा रोल करतात. स्वयंशासन ते उपक्रम एक असतो. एक दिवसासाठी विद्यार्थी मुख्याध्यापक होतात, शिक्षक होतात, कर्मचारी होतात, आणि त्या दिवशी तो सगळा व्यवहार ते चालवतात. पण त्या दिवशी तो जो अनुभव घेतो, तो अनुभव मी शिक्षक असल्याचा असतो. त्या दिवशी मी मुख्याध्यापक असल्याचा आनंद वाटतो. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तो समोर बसलेला असतो आणि मूळ शिक्षक शिकवत असतात. म्हणजे तो ज्या वेळेस अनुभव घेतो त्यावेळेस तो तदाकार होतो, आणि जेव्हा तो अनुभव तुटतो तेव्हा तो पुन्हा मूळ स्वरूपात येतो. म्हणून समर्थ साधक असं याला म्हणतात. अनुभवाची अंगे जाणे, योगियांचे खुने बाणे, काहीच न होणं असणे या नाव साधक. काहीच नसून असणे, मुळामध्ये काही आहे का हो?
मुळामध्ये काहीच नाही आहे. जग मिथ्या आहे, भ्रम आहे. जसं आपण चित्रपट पाहताना सगळे खरे वाटतात, पण चित्रपट संपल्यानंतर आपण मूळ स्थितीत येतो तसं आहे. माया सोडता येत नाही. माया आहे हे जाणता येते, पण माया टाकता येत नाही. परती सारून उपाधी, सगळ्या उपाधी टाकून द्यायच्या. असाध्य वस्तू साधने साधी. असाध्य वस्तू म्हणजे परब्रह्म ती साधनाने साध्य करतो. स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक. देवा भक्तांचे मूळ शोधून पाहे सकळ. साध्यची होय तत्काळ या नाव साधक. विवेक बळे गुप्त झाला, आपे आप मावळला. दिसतो परी देखिला नाहीच कोणी. विवेके बळे गुप्त झाला म्हणजे साधकाच्या दृष्टीने साधकाच्या दृष्टीने सांगत म्हणजे हे करत असताना, साध्य करत असताना, साधना करत असताना त्याला नित्यानित्य विवेक सोडता येत नाही. तो साधक आहे, याला कुठलीही गोष्ट नित्य आहे आणि कुठली गोष्ट अनित्य आहे. या दोघांमध्ये अनित्य वस्तू जी आहे ती वस्तू टाकायची आहे. अनित्य वस्तू म्हणजे नष्ट होणारी, जी नित्य राहत नाही ती. आणि या जगात नित्य राहणारी कोणती वस्तू आहे तर चंद्र सूर्य हे सुद्धा संपणार आहेत. तिथे देवाचा काय भरोसा हो. तुझे नाही तुझे शरीर, तिथे इतरांचा कोण विचार. म्हणजे जे डोळ्यांनी दिसणार नाही, डोळ्यांनी दिसणार आहे ते नष्ट होणार आहे. मग नित्य वस्तू कोणती आहे तर आमचा आत्मा हा परमात्मा आहे, ही नित्य वस्तू आहे. म्हणून समर्थ म्हणतात विवेक बळे गुप्त झाला. आणि हे सगळं दिसते आहे आणि त्याने विवेकाच्या बळाने त्याने स्वतःचं आत्मस्वरूप जाणलं. आपे आप मावळला, तो असून सुद्धा नाही झाला. मी आहे हे सांगण्यासाठी मी नसणे. म्हणून समर्थ म्हणतात दिसतो परी देखिला नाहीच कोणी. आहे पण आहे म्हणण्यासाठी सुद्धा दुसरा कोणी नाही, म्हणूनच तिथे काहीही नाही. मी पण मागे सांडिले, स्वये आपणास धुंडिले. तुरिये सही ओलांडिले या नाव साधक. मी पणाला सांडलं. साधकाचं लक्षण सांगत असताना श्री समर्थ म्हणतात जिथे मीपणा गेला याचा अर्थ अहंकार गेला, मीपणा गेला, अहंभाव गेला. माणसाचा जेव्हा अहंभाव जातो असं म्हणतात की ज्याचा अहंकार गेला तो देव होऊन या ठेला. परमेश्वराचं मूळ स्वरूप मीच विसर्जन केल्यानंतर आहे. म्हणजे परमेश्वराचं मूळ स्वरूप कधी कळेल जर मीच विसर्जन केलं तरच कळेल. म्हणजे मीच विसर्जन केल्यानंतरच परमेश्वराचं मूळ स्वरूप आहे. म्हणून समर्थांनी मी पण मागे सांडलं, स्वये आपणासी धुंडिले. कोणी कोणाला पाहावं तर मी स्वतः पाहावं. तुरियेसही ओलांडिले या नाव साधक. जिथे तुरियेचा सुद्धा संबंध नाही. नामदेव महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलं आहे की परेहून परते घर, तेथे राहून निरंतर. परा, पच्छमती, मध्यमा आणि वैखरी अशा प्रकारच्या 4 वाणी आहेत. त्या 4 वाणींच्याही पलीकडे माझं अस्तित्व आहे, मी आहे. म्हणून परेहून परते घर याचा अर्थ भगवंताचं घर याच्याही पलीकडे आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात पुढे उन्मनीचा सेवटी, आपली आपण अखंड भेटी. अखंड अनुभवी त्याची, ज्याची दृष्टी या नाव साधक. मी मला भेटणे आणि अखंड भेटणे. म्हणून अखंड, खंड न होता अखंड अनुभवी ज्याची दृष्टी, त्याला अखंड भान असते जागृतीचे. आपण स्वतः ब्रह्म आहोत याची त्याला सारखी जाणीव असते. समर्थ पुढे म्हणतात द्वैताचा तटका तोडिला, भासाचा भास मोडिला. देही असोनी विदेह झाला या नाव साधक. सामान्य माणसं ज्याला द्वैत म्हणतात, द्वैत म्हणजे 2 आणि म्हणजे नाही, म्हणजे 2 नाही म्हणजे अद्वैत. द्वैत नाही मग आता कोणत्या गोष्टी 2? कोणत्या गोष्टी 2 मानतो आम्ही? या जगामध्ये परमेश्वर आणि मी द्वैत आला. परमेश्वर आणि मी द्वैत आलं. भगवंत आणि भक्त द्वैत आलं. जीव आणि परब्रह्म द्वैत आलं. जीव आणि शिव द्वैत आलं. मी आणि जगत द्वैत आलं. म्हणून तर त्याला भेद म्हटलं आहे. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यापेक्षा भिन्न आहे, म्हणून त्याला जीवाचा भेद म्हटला आहे. नुसतं बाह्यभेद नाही, अंतर्भेद सुद्धा आहे. एक रागीट असतो, एक शांत असतो. एक प्रेमळ असतो, एक तिखट असतो. एक मायाळू असतो, एक चिडचिडा असतो. एकापेक्षा दुसरा व्यक्ती हा कसा आहे? भिन्न आहे. तो स्वभावाने भिन्न असेल
म्हणून समर्थांनी जो साधक आहे तो काय करतो तर द्वैताचा तडका तोडिला, याचा अर्थ भेद त्याने संपून टाकला. विष्णुमय जगविश्व वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम तो अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. पुण्याही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देवाचे अवयव, सुख दुःख भोग जीव पावे. ज्याप्रमाणे या देहाला कुठलाही त्रास जरी झाला तर त्याची वेदना ही जीवाला होते, त्याप्रमाणे या जगतामध्ये असलेल्या कुठल्याही जीवाला जर त्रास झाला तर तो त्रास कोणाला होतो तर या जगताचा जो आत्मा आहे, याचा अर्थ परमात्मा. जगताचा आत्मा कोण आहे तर परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला त्रास होतो. म्हणून ही सगळी जगात असलेले लोक हे परमेश्वराचे अंश आहेत. मुलाला त्रास झाला तर आई तळमळते, त्याप्रमाणे भक्ताला त्रास झाला तर तिकडे भगवंत तळमळतो. म्हणून या जगामध्ये भेद दृश्य स्वरूपात आहे. आत्मस्वरूपात कुठेही कोणामध्येही कशातही भेद नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे सबका मालिक एक. याची त्याला जाणीव झाली पाहिजे, याची त्याला जाणीव झाली आहे, त्याचं नाव आहे साधक. किती उंचीवर समर्थांनी साधकाला नेऊन ठेवलंय हो. भासाचा भास मोडीला. खरंच आहे, जगत भास आहे हो. समर्थ म्हणतात तुम्हाला सुख आहे, दुःख आहे, उद्वेग आहे, चिंता आहे, लाभ आहे, हानी आहे, आनंद आहे, सगळ्या प्रकारचे विकार आहेत. कुठपर्यंत? देह आहे तोपर्यंत. म्हणून समर्थ म्हणतात होणार ते आहे, होणार तो आहे देहाचा संबंध. रामदासी बोध देहातीत. तू देहातीत हो, याचा अर्थ देहाला तू बाजूला टाक. तेच आमचे संत तुकाराम महाराज म्हणतात भक्त ऐसे जाना जे देही उदास. मग इकडे देही उदास म्हटलं आणि इकडे समर्थ म्हणतात देहातीत व्हा. म्हणून समर्थ म्हणतात देही असोनी विदेही झाला, या नाव साधक. जयास अखंड स्वरूप स्थिती. मी ब्रह्म आहे ही अखंड स्थिती. नाही देहाची अहंकृती, देहाचा अजिबात अहंकार नाही. सकळा संदेह निवृत्ती, या नाव साधक. सगळ्या प्रकारच्या संदेहांना निवृत्त करून टाकलं आहे. आता कुठलाही संदेह नाही, निसंदेह झाला. मनुष्यत्व मन हे निसंदेह झालं की ते परमेश्वराकडे जाते. म्हणून समर्थ म्हणतात पंचभूतांचा विस्तार, जयाची वाटे स्वप्नाकार. निर्गुणी जयाचा निर्धार, या नाव साधक. देह कशाने निर्माण झाला तर तो पंचमहाभूतांनी तयार झाला. याच्यातलं कुठलंही एक भूत जर काढून टाकलं, देह संपला. मग या पाच भूतांनी आम्हाला सहाय्य केलं आहे, म्हणून देह हा दिसतो आहे. म्हणून समर्थ म्हणतात पंचभूतांचा विस्तार, जयास वाटे स्वप्नाकार. तो स्वप्नाकार आहे. निर्गुणी जयाचा निर्धार, या नाव साधक. मी निर्गुण आहे कारण मुळामध्ये आत्म्याला आकार नाही, रूप नाही, रस नाही, गंध नाही, कुठलाही विकार नाही. तो जसा आहे तसाच आहे, म्हणून त्याला निर्गुण म्हटलं आहे. ज्याप्रमाणे भगवंत निर्गुण आहे त्याप्रमाणे आत्मा सुद्धा निर्गुण आहे. तो सर्व गुणांनी नटलेला आहे, म्हणून तो निर्गुण आहे, गुणरहित आहे. गुण निर्माण झाला याचा अर्थ त्याला लघुत्व प्राप्त झालं. आपण म्हणतो गुणवान झालं पाहिजे, पण मुळामध्ये आध्यात्मिक शब्द निर्गुण झाला पाहिजे. याचा अर्थ निर्गुण जेव्हा तो होतो तेव्हा सगळ्या गुणांचा संचय त्याच्याकडे होतो. एखादा मुलगा आहे तर त्याच्यामध्ये सगळे गुण असतात. मग त्याला न्यायाधीश करावं की नेता करावं, याला महंत करावं की संत करावं, काही कळत नाही. त्याच्यामध्ये सगळे गुण आलेले आहेत, सगळे गुण आलेले असतात. त्याप्रमाणे माणसाचा आत्मा जो आहे तो मुळामध्ये निर्गुण आहे. त्या निर्गुणातला एखादा गुण जर बाहेर पडला तर त्याच्याने माणसाला जगप्रसिद्ध होता येते. मग लोक म्हणतात तो गुणवान आहे बरं. म्हणून गुणवान हे त्याच्या आत्म्याचंच एक रूप आहे, बाहेरचं काही नाही. या जगातून बाहेर काहीच येत नसते. आतमध्ये काय आहे तर तो जगत आत्मा परमेश्वर हा बाह्य रूपाने सूक्ष्म रूपाने तुमच्यामध्ये तो वास करतो आहे. तुम्ही त्याची साधना कराल तो गुण बाहेर येतो, कारण तो आतमध्येच आहे ना. म्हणून हा सगळा पंचमहाभूतांचा विस्तार अगदी स्वप्नाकार आहे.
स्वप्नाकार म्हणजे माणसाला स्वप्नामध्ये जे जे वाटते तशा प्रकारे आहे. स्वप्नामध्ये आपण कधी राजा होतो तर कधी भिकारी होतो आणि स्वप्न तुटलं की काहीच नाही. त्याप्रमाणे स्वप्नाकार हा पंचमहाभूतांचा देह आहे. आज तुम्हाला दिसतो आहे, मी बोलतो आहे, मी बोलणारा कोण आहे? देह बोलणारा निघून गेला तर देह कुठे गेला? म्हणून दिसणारं दृश्य हे सगळं मिथ्या आहे, स्वप्नाकार आहे. माझा देह सुद्धा स्वप्नाकार आहे. काही क्षणासाठी तुम्ही दिसता आहात. जसा पाण्यावरचा बुडबुडा हा काही क्षण दिसतो, वाऱ्याची झुळूक आली की बुडबुडा फुटून जातो. बुडबुडा जातो कुठे? जातो कुठेच नाही. निर्माण कुठेच होत नाही. तो निर्माणही झाला नाही आणि गेलेलाही नाही. ते पाणीच होतं आणि ते पाणी स्वरूप झालं. तसं आम्ही ब्रह्मस्वरूप आहोत, ब्रह्मस्वरूप होणार आहोत. स्वप्नी भये जे वाटले ते जागृतीस नाही आले, सकल मिथ्या निर्धारिले या नाव साधक. मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण, स्वानुभवे अप्रमाण साधके केले. श्री समर्थ म्हणतात, कुठलं तरी माणसाला स्वप्न पडते आणि त्या स्वप्नामध्ये माणसाला भय वाटते. लहान मुलं जशी दचकून उठतात तसं ते जागृतीस नाही आले आणि जसा तो मुलगा उठून बसतो तेव्हा त्याला स्वप्नातलं वाटलेलं जे भय होतं ते जागा झाल्याबरोबर आपलं भय आपोआप पळून जाते. जागृतीनंतर भय पळते. स्वप्नामध्ये स्वप्न माणसाला वाटत नाही. जगामध्ये आपण वावरत असताना सुद्धा ही एक स्वप्नावस्थाच आहे. सकळ मिथ्या निर्धारिले. सगळ्या जगातील सगळ्या गोष्टी या मिथ्याच आहेत. म्हणून पुढे म्हटलं आहे, मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण, स्वानुभवे अप्रमाण साधके केले. मायेचे जे प्रत्यक्षपण आहे, आता माया म्हणजेच काय तर चंचल प्रकृती हो. ही माया नष्ट होणारी आहे. हे मायेचे जे प्रत्यक्षपण आहे, माया आमच्या डोळ्यांनी दिसते की नाही हो? तर समर्थ म्हणतात, मायेचे जे प्रत्यक्षपण आहे जनास वाटे हे प्रमाण, आणि लोकांना हे सत्य आहे असे वाटते. म्हणजे जगामध्ये चालणाऱ्या या सगळ्या हालचाली जनास हे प्रमाण वाटतात. याचा अर्थ मायेच्या सामर्थ्यावर, मायेमध्ये आमच्या चर्मचक्षुंनी ज्या ज्या गोष्टी दिसतात आणि ज्या ज्या गोष्टींमध्ये बदल होतो त्याला मायेचे प्रत्यक्षपण म्हटले आहे. मग हे प्रत्यक्षपण लोकांना खरे वाटते म्हणून म्हटलं आहे जनास वाटे हे प्रमाण. समर्थ म्हणतात आहे, स्वानुभवे अप्रमाण साधके केले. म्हणजे स्वतःच्या अनुभवाच्या पातळीवर ज्या व्यक्तीने ते अप्रमाण केलेलं आहे ते असत्य आहे असं जाणलं, याचं नाव आहे साधक. मग साधकाने आमची मनाची स्थिती, आमच्या चित्ताला, मनाला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं पाहिजे की आमच्या डोळ्यांनी जे दिसते आहे ते मुळामध्ये मिथ्या आहे, असत्य नाही आहे. आणि खोट्या गोष्टीचं भय काय म्हणायचं? बहुरूपी हातामध्ये काठी घेऊन, पोलिसाचं सोंग घेऊन आपल्या घरासमोर येतो बघा. जेव्हा तुम्हाला हे माहीत होते की हा बहुरूपी आहे, मग त्याला न घाबरता, त्याला घाबरता का तुम्ही? नाही घाबरत. मग बहुरूपीला जर आम्ही घाबरत नाही तर हे जग ही बहुरूपीच आहे, बहुरूपाने नटलेलंच आहे. ते आज आहे, उद्या नाही आहे. आज जसं आहे तसं उद्या राहणार नाही. मग जे सारखं बदलत राहते त्याला काय घाबरायचं? जे मुळात तसं नाही आहे त्याला घाबरू नये. आणि हे जो घाबरत नाही त्याचं नाव आहे साधक. साधकाने ती विवेक बुद्धी, ती निरपेक्ष विवेक, तो सत्सत विवेक, ते आत्मानात्म विवेक त्यांच्याजवळ असल्यामुळे साधकाला त्याचं भय वाटत नाही. कारण जगाला ते प्रमाण वाटते, पण साधकाला स्वानुभवे अप्रमाण साधके केले. स्वतःच्या अनुभवाच्या पातळीवर साधकाने हे अप्रमाण केले आहे, हे मान्य केलं. जसं दोरीवर साप दिसला की हे कोणाला? जनाला. पण साधकांनी टॉर्च आणून पाहिलं, ती दोरी आहे हे निश्चितपणे जेव्हा झालं तेव्हा तो साधक त्या दोरीला साप म्हणत नाही तर दोरीला दोरी म्हणतो. म्हणून माणसाने कशाला घाबरू नये. भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. हे मना, तू धीर धर, धाकासी सांडी. त्या धाकाला सोडून दे. कशाचा धाक धरतो? काही कोणाचं नाही आहे, भगवंत सगळं करणारा आहे. या जगामध्ये प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल, प्रत्येक बदल, प्रत्येक गोष्ट निर्माण करणारा आणि नष्ट करणारा एकच आहे, तो म्हणजे भगवंत आहे. तर कोणाला घाबरतोस तू आणि का घाबरतोस? त्यामुळे तुझ्यामध्ये काय बदल होणार आहे? मी भगवंताचा आहे, भगवंत माझा आहे. हे सगळं जगत बदल होणारं भगवंताचं आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. कथा ऐका म्हणजे समजेल.
एका नावेतून राजकुमार आणि राजकुमारी चालली होती. नुकतंच लग्न झालं होतं. त्या दोघांचं प्रेम एकमेकांवर होतं आणि ते नावेतून चालले होते. नावेतून जात असताना अचानक ती नाव डोलायमान झाली. नावेमध्ये ते दोघेही जण पाण्यात पडतील आणि मरतील अशी त्यांना भीती वाटू लागली. आणि ती जी राजकुमारी होती ती जास्त घाबरली आणि त्या राजकुमाराला तिने घट्ट मिठी मारली. थोडा वेळ झाला. नावाडी हुशारच होता. नाव थोड्या वेळाने स्थिर झाली आणि पुन्हा व्यवस्थित चालू लागली. तेव्हा त्या राजकुमारीने राजकुमाराला प्रश्न विचारला की एवढी नाव हल्ली, या नावेतून आम्ही पडतो की काय अशी मला भीती वाटली. तुला भीती वाटली नाही का? राजकुमार हसला. तो काहीच बोलला नाही. त्याने तिचे केस धरले. त्याने तिचे केस धरले आणि ओढले आणि कमरेची तलवार घेतली आणि तिच्या गळ्यावर धरली. तिच्या गळ्यावर धरली असताना ती राजकुमारी, तिच्या चेहऱ्यावर कुठलाही बदल नव्हता. ती हसत होती. 1-2 मिनिटं तलवार धरल्यानंतर पुन्हा त्याने ती तलवार घेतली, आपल्या म्यानेमध्ये ठेवली, पुन्हा ती ठेवून दिली. तेव्हा त्याने तिला प्रश्न विचारला, बाई, मी तुझ्या गळ्यावर तलवार धरली तरी तू हसत होती. तलवार हे शस्त्र आहे. या तलवारीने तुझा जीव जाऊ शकतो. त्यामुळे तुला भीती नाही वाटली का? त्या राजकुमारीने सुंदर उत्तर दिले, नाथ, भिण्याचं काय कारण? कारण ही तलवार तुमच्या हातात आहे आणि मी तुमच्यासाठी प्रिय आहे आणि तुम्ही माझ्यासाठी प्रिय आहात. तुम्ही माझे प्राणनाथ आहात आणि माझ्यावर तुमचं अत्यंतिक प्रेम आहे. त्यामुळे तुमच्या हातातली तलवार माझ्या जीवाला काहीही धोका देणार नाही. मला त्याच्यापासून कुठलीही भीती पोचणार नाही, क्षती पोचणार नाही, कारण तुम्ही माझे आहात आणि ही तलवार तुमच्या हातात आहे. राजकुमाराने उत्तर दिलं, या जगतामध्ये घडणारा हा सगळा बदल हा जर माझ्या परमेश्वराचा आहे आणि तो परमेश्वर जर माझा आहे आणि मी परमेश्वराचं लेकरू आहे, तर या जगताचं कशाला भय मानायचं? काय बदल होणार आहे? झाडाचं पान जर भगवंताच्या सत्तेने हलते, सूर्य आणि चंद्र हे त्या भगवंताच्या सत्तेनेच्या सामर्थ्यावर चलित होतात. ही सगळी त्याची कृती आहे. त्यामुळं मला कसं ठेवायचं, आपल्या लेकराला कसं ठेवायचं याची भगवंताला काळजी आहे. त्यामुळे तू घाबरू नको, मी संतांचे लेकरू. समर्थांनी दासबोधामध्ये एक वचन वापरलं आहे, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी उत्पत्ती किती. आणि पुढे समर्थ म्हणतात आहे की मी संतांचा अंकित, तुम्हा संतापासी बोलत, माझी चिंता तुमची चित्त वाहिले चकी. मी जर संतांचे लेकरू आहे तर माझी चिंता मला करायचं कारण नाही, कारण माझी चिंता माझा भगवंत करील, माझी चिंता माझे सद्गुरू करतील, माझी चिंता संत करतील, कारण मी संतांचं लेकरू आहे. त्यामुळे भवाचं माणसाला कशाचंही भय वाटू नये. कुठलीही गोष्ट असेल तर धैर्याने सामोरं जावं, कारण शेवटी आपलं रक्षण करणारा आपल्या पाठीमागे आहे. पुढे उभ्या मंगेश, मागे उभा मंगेश, भगवंत माझ्या आजूबाजूला आहे, चोहीकडे आहे. तो माझं सदैव रक्षण करतो आहे. फक्त तुझ्या धैर्याची, समर्थ म्हणतात, फक्त तुझ्या धैर्याची गरज आहे. आपली भगवंत थोडीशी परीक्षा पाहतो. थोडीशी परीक्षा पाहीपर्यंत तू थोडा विश्वास ठेव. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की तू घाबरू नकोस. समर्थ म्हणतात, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण, स्वानुभावे अप्रमाण साधके केले. निद्रा सांडूनी चेहरा झाला, तो स्वप्न भयापासून सुटला, माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी. ऐसी अंतरस्थिती बाणली, बाह्य निस्पृहता अवलंबली, संसार उपाधी त्यागिली, या नाव साधक. कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला, मदमत्सर सांडिला एकीकडे. कुळाभिमानासी सांडिले, लोकलाजेस लाजविले, परमार्थास माजविले विरक्ती बळे. अविद्येपासून अडकला, प्रपंचापासून निष्ठला, लोभाचे हातीचा गेला अकस्मात. थोरपणासी पाडिले, वैभवासी लिथाडिले, महत्वासी झिंडारिले विरक्ती बळे. भेदाचा मडगा मोडिला, अहंकार सोडिनी पाडिला, पायी धरुनी आपटिला संदेह शत्रू. विकल्पाचा केला वधू, थापे मारिला भवसिंधू, सकळ भूतांचा विरेदू तोडून टाकिला. भवभयासी भडकाविले, काळाचे टांगे मोडिले, मस्तक म्हणून फोडिले जन्म मृत्याचे. देह संबंधावरी लोटला, संकल्पावरी उठवला, कल्पनेचा घात केला अकस्मात.
अपधाकासी ताडिले, लिंग देहासी विफांडिले, पाषांडास पछाडिले विवेक बळे. गर्वावरी गर्व केला, स्वार्थी अनर्थी घातला, अनर्थ तोही निर्दाळिला नीती न्याये. मोहासी मदेची तोडिले, दुःखासी दुतरची केले, शोकास खंडून सांडिले एकीकडे. द्वेष केला द्वेषधडी, अभावाची घेतली नरडी, धाके उदर तडाडी कुर्तकाचे. ज्ञाने विवेक माजला, तेने निश्चयो बळावला, अवगुणाचा संहार केला वैराग्य बळे. अधर्मास सुधर्म लोटिले, कुकर्मासी सत्कर्म झुगटिले, लांटून वाटा लाविले विचारे अविचारासी. तिरस्कार तो चिरडिला, द्वेष खिरडूनी सांडिला, विषाद अविषादे घातला पायातळी. कोपावरी घालणे घातले, कापट्य अंतरी कुटिले, सख्य आपुले मानिले विश्वजनी. प्रवृत्तीचा केला त्याग, सहृदयाचा सोडिला संग, निवृत्ती पंथे ज्ञानयोग साधिता झाला. विषय मैंदास सिंतरिले, कुविद्येसी वेडा लाविले, आपणास सोडविले आप्त तस्करापासूनी. पराधीनतेवरी कोपला, ममतेवरी संतापला, दुराशेचा त्याग केला एकाएकी. स्वरूपी घातले मना, यातनेसी केली यातना, साक्षेप आणि प्रेरणा प्रतिष्ठिले. अभ्यासाचा संग धरिला, साक्षपा सरीसा निघाला, प्रयत्न सांगती भला साधन पंथे. सावध दक्षतो सावध, पाहे नित्यानित्य विवेक, संग त्यागुनी एक सत्संग धरी. बळेची सरिला संसार, विवेके टाकीला जोजार, शुद्धाचारे अनाचार भ्रष्टविला. विसरास विसरला, आळसाचा आळस केला, सावध नाही दुच्छित झाला दुच्छितपणासी. आता ऐसो हे बोलणे, अवगुण सांडी निरूपणे, तो साधक ऐसा ऐने प्रमाणे बुझावा. बळेची अवघा त्याग कीजे, म्हणून साधक बोलिजे, आता सिद्ध तो जाणीजे पुढिले समासी. येथे संशय उठिला, निस्पृहतेची साधक झाला, त्याग न घडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे की. ऐसे श्रोत्यांचे उत्तर, याचे कैसे प्रत्युत्तर, पुढिले समासी तत्पर होऊन ऐका. म्हणजे इथे प्रश्न विचारलेला आहे, त्या श्रोत्यांचा उत्तर काय आहे तर त्याग न निस्पृहतेची साधक, त्याग न घडे संसारिकासी, तरी तो साधक नव्हे की. समर्थांना विचारतायत तो साधक नव्हे का, तर श्रोतयांचे उत्तर असा प्रत्युत्तर देत आहेत, पण ते उत्तर समर्थांनी पुढच्या समासामध्ये दिलेलं आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधक लक्षण निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.